सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने इनडायरेक्ट डाव टाकून काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात यश मिळवले. मात्र अजूनही 7 उमेदवार रिंगणात आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आज कोण माघार घेते यावरून या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. सोलापूर विधान परिषदेच्या या निवडणुकीकडे आपण पाहिले तर यामध्ये साम दाम दंडभेद सारखे अनेक आयुधे वापरली गेली. तसेच सगळीकडे दबाव, भीती आणि धक्कातंत्राचा वापर सुरू असल्याचं दिसून येत आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अर्ज कोणी भरले यापेक्षा काँग्रेस उमेदवाराचा अर्ज कसा बाद केला याची चर्चा सुरू आहे. कारण यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचेच मित्र तथा पंढरपूरचे कथित जननायक नागेश भोसले यांनी सूचक म्हणून सही केली होती. मात्र सत्तेचा दबाव आणि सत्तेचा फायदा यांचा विचार करून त्याने थेट फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आपण सही केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यासाठी फत्तेपूरकर दाद मागण्यासाठी न्यायालयामध्ये जात आहेत. त्यासाठी कागदपत्राची पूर्तता करत असताना त्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेले प्रतिज्ञापत्राची नक्कल मिळणे गरजेचे होते. मात्र काल आदित्य फत्तेपूरकर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले असता सत्तेची ताकद काय असते, त्याचा वापर कसा केला जातो आणि प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने सत्तेसमोर लोटांगण घालतात हेच अनुभवायास मिळाले. आदित्य फत्तेपूरकर हे काल सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रतिज्ञापत्राच्या नक्कलसाठी गेले. मात्र थोडा वेळ थांबा, कलेक्टर साहेब येतीलच, नकला झेरॉक्स काढायला पाठवले आहेत, आता सही राहिली, अशा अनेक कारणांनी त्यांना तब्बल 4.5 तास थांबवून घेतलं गेलं. कारण एकच होतं, त्यांना कोर्टात जाण्यापासून रोखणं आणि त्यांच्यामध्ये चीड निर्माण करून ते निघून जातील अशा पद्धतीने ते प्रशासकीय अधिकारी वागले. त्यामुळं सत्ताधारी नेते मंडळी शासकीय अधिकाऱ्याचा वापर करून राजकीय दादागिरी करत असल्याचं दिसून येत आहे.